मित्रांनो, वरतून उन्हाचा ताप, गोळीचा मारा आणि क्रिकेटचा दबदबा इथं सुरू केलेला आहे. निर्णय किशोर थोरात यांच्या वतीने जबरदस्त इव्हेंट बिग शो क्रिकेटची जत्रा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही पाहताय पण 11 अजित युवा नेता चषक 2026 मध्ये सर्वांचं स्वागत. यानंतर मोठा इव्हेंट या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका. 30 ते 1 मध्ये 40+ सामने आयोजित केलेले आहेत. BMK या माध्यमातून उपसरपंच चषक 2026 ही ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. रजनी स्पर्धा आहे. यानंतर मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. पहिला हात बसतोय शिवसाई 11 वागले या संघाला. नवीन बॅटर होतोय अतुल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मित्रांनो, पहिला चेंडूमध्ये विकेट, दुसऱ्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जबरदस्त कामगिरी करतोय हा गोलंदाज शंकर. आता माझा जबरदस्त चेंडू हाताला होता. पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. खरोखरच शंकर को समझना इतना नामुमकिन नहीं है दोस्तों. शंकर तो शंकर रहता है. एक बार चल पड़े तो किसी को भी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट केला होता. नोमॅनचा लँडिंग होतोय चेंडूची. एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय फलंदाज. एक धाव आता मात्र मिळतंय. आत्ता अकाउंट ओपन होतोय संघाचं आणि स्वतःचं. अतुल यांना अकाउंट ओपन केलेलं आहे. स्ट्राईक मिळते ती म्हणजेच ओमकार याला बघूया. ओमकार कशा पद्धतीने आता फलंदाजी करतो ते पाहायचं. पुन्हा एकदा शंकर सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हा षटकाचा विचार केला ना तर मित्रांनो, खरोखरचा पॉवर प्लेचा हा षटक आहे. चांगला फटका चेंडूला भिरकून दिले. चेंडू जातोय गार्डन मध्ये खेळायला. दिल गार्डन गार्डन हो गया. जातोय चेंडू 6 धावांसाठी. नवीन आहे तो. नवीन आहे का? नवीन आहे तो. काढलाय फक्त. हे दुसरा देतो ना नवीन. एकदा काढला का नाही देत.
या 7 धावांनी संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 7 7 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. आता मात्र ओंकाराने चांगलीच आहे रणनीती आखलेली आहे. एक जबरदस्त फटका आता मारलेला आणि चेंडूला भिरकून दिलाय 6 धावांसाठी. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शेष आहे असं सिद्धार्थ आम्हाला म्हणतात. चांगले ऑपरेटिंग करतायत ते, खरोखर जबरदस्त आताच्या वयामध्ये चांगलं कामगिरी त्याने केलेली आहे. आता मात्र शॉर्ट ऑन पोल आणि सक्सेसफुल होताना दिसतोय इकडे ते पाहायचं आहे. मात्र चांगलंच बॅकअप मिळतोय डीपमध्ये, चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक धाव इथं पूर्ण करताना दिसतोय फलंदाज ओमकार आणि एक धावने समाधान मानवावं लागेल कारण स्ट्राईक स्वतःच्या जवळ ठेवतात. कारण आता हा षटक संपण्याचा इशारा सुद्धा होतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या वाढलेली ती 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आता मात्र गोलंदाज सज्ज झाले तो आयाज. बघूया आयाज कशी गोलंदाजी करतोय, किस तरह से गेंदबाजी करते हैं जरूर देखेंगे दोस्तों. तो दोस्तों अब दूसरा ओवर का खेल शुरू होने जा रहा है. सामने रहेंगे बल्लेबाज. यहाँ पर ओमकार काफी अच्छे खेल रहे. 6 रन यहाँ पर अभी तक बटोर लिया है, अपने खाते में जमा किए. पहली गेंद करने के लिए तैयार आयाज. इस बार शॉर्ट गेंद पुल करने की कोशिश थी लेकिन थोड़ा सा टप्पा खाने के बाद एक उछाल मिली, डॉट गेंद जाती हुई नजर आई. काफी अच्छी तेज तर्रार गेंद देखने के लिए मिली. यहाँ पर पिंदी गेंद जाते हुए नजर आई है. वापस तैयार अपने लई में अगली गेंद डालने के लिए अयाज. सामने रहेंगे ओमकार. इस बार मैच लगी है जरूर, उछाल तो लगी थी लेकिन गेंद जाएगी नहीं रुकेगी. 4 रनों के लिए आएगा चौका. तो स्कोर जे पोहोच आहे 12 रन. खरोखर जबरदस्त चेंडू हटवला होता, एज लागली होती, थोडीशी उडी मारली होती यष्टीरक्षकाने, मात्र वडून जातोय चेंडू. आता मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र वापसी करतोय, एक डॉट चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय अयाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, चेंडूला भिरकून दिलाय. एका टप्प्यानंतर कलेक्ट करतोय तो पर्यंत 2 धावा इथं अर्जित करतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. हाय स्कोर जर आपण विचार केला ना या क्रीडा नगरीवर तर 76 धावा पवन पुत्र 11 या संघाने केलेल्या आहेत. रिवर्स शॉट जोरात मारण्याचा प्रयत्न होता, नटराज शॉट. बघा नटराज जी मूर्ती तुम्ही पाहिली असेल त्याच पद्धतीने त्याच अंदाजामध्ये हा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू जातोय, पुन्हा सज्ज होतोय हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र खोदलेला आहे चेंडू, खोदून काढलेला आहे मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण दोन्ही तैनात आहेत. एक धाव इथं पूर्ण करतायत. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15. पहिले षटकाचा विचार केला तर 8, त्याच्यानंतर 7 म्हणजे 15 धावा इथं झाल्या. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. जसं सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच SK म्हाडा आणि शिवशाही 11 वागले या दरम्यान हा सामना
जो आहे तो रंगलेला आहे मित्रांनो. जबरदस्त रणनीती, जबरदस्त हे आयोजन नियोजन पाहिलेलं, अपार मेहनत ज्यांनी केलं त्यांनी निर्णय थोरात यांच्या वतीनं आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन एक जबरदस्त ही टुर्नामेंट ठेवलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहताय पवनपुत्र 11 आयोजित युवा आणि चषक 2026 मध्ये सर्वांचं मी दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली त्या म्हणजेच 15. तर मित्रांनो गोलंदाजी सज्ज झाले तो म्हणजेच कन्हैया. तो दोस्तों गेंदबाजी करने के लिए मोर्चे पर लगाया है कन्हैया लाल को. देखना है कन्हैया आप किस तरह से किसको लाल करेंगे जरूर देखेंगे. बैटर को लाल करेंगे या खुद लाल हो जाएंगे जरूर देखेंगे दोस्तों. कन्हैया उर्फ मोगली. ए मोगली जंगल जंगल फूल खिला है पत्ते पहन के फूल खिला है असं कुछ गाणं. मोगली खूप पॉप्युलर झालेला होता हा कार्यक्रम. चांगलं नाव आहे मोगली त्यांचं. सोडून दिलेला आहे लेगच्या खूपच बाहेरचा हा चेंडू होता. पंचाने हेरलं त्याला दंडवत केला आणि दोन्ही हात समांतर धावा मिळते. अवंत धावाईटचा इशारा येतो. एक धावाने भर पडले. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा आतापर्यंत झालेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज कन्हैया. मोगली समोर असणारे ओमकार. ओमकार आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी. डावकुरा फलंदाज दुपारच्या नंतर हाच गोलंदाजाचा कर्तनकार ठरतो. मात्र एक फसवा चेंडू टाकलेला आहे. नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय म्हणजेच 1+1 2 धावा इथं गणल्या जातील आणि उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू असेल प्री हिट. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते मित्रांनो. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 18 धावा इथं झाले. तर बघूया अजून काही शेष चेंडू आहेत. त्यानंतर किती टार्गेट सेट करतो हा संघ शिवसाई 11 वाघले हा संघ ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी कन्हैया. मात्र स्ट्राईक रोटेट केलेली आहे. स्ट्राईक मिळते ती अतुल याला. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. शॉर्ट चेंडू पंच केलेला आहे. चेंडूला बेरगून दिला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये. डीप मध्ये हाय क्षेत्ररक्षक एक से ज्यादा कुछ नाही. कारण ते क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुरून तो धावत आला आणि ते चेंडूला हेरलं पाहिलं आणि आपल्या हातामध्ये त्याला थोपवलं थांबवलं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 19. खरोखरच मित्रांनो आपली जी जागतिक भाषा आहे ना कुठंच लाजू नका. मराठी असो आगरी असो इंग्लिश असो कुठली पण भाषा ती आपली बोली भाषा जी आहे ती बोललीच पाहिजे. सिद्धार्थ बरोबर आहे ना. सिद्धार्थ म्हणतो बरोबर आहे. पुन्हा सज्ज होतोय. आता मग तो जोरात मारण्याचा प्रयत्न तर पंच सहमत नाही. या चेंडूवर शिक्षा देत आहे तर दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा बॉल व्हाईट बॉलला येतोय. धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगली क्रीडा नगरी तुम्ही पाहताय मित्रांनो. जबरदस्त एका बाजूला पाहिलं तर मुंडराचे झाडे तुम्ही पाहू शकता. खारट झाडे आहेत ते. आता मात्र चांगला आजचा परफेक्ट डिलेव्हरी ज्याला आपण म्हणतो तीच उन्हाच्या क्षणात एक चापट दिलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि ओमकार सेफ आहे ना. ओमकार सेफ आहे. ओके. उन्हाचा ताप जास्त आहे. पाणी लागलं तर पाणीला घ्या. फर्स्ट एड बॉक्स पण आमच्याकडे अवेलेबल आहे. कारण उन्हाचा ताप आहे मित्रांनो. टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान वाढलेलं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज कन्हैया. चांगलीच गोलंदाजी फसवी गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळतोय. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय हा गोलंदाज. आता मात्र डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या षटकातील खेळ इथं प्रारंभ झालेली सुरुवात झालेली आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 20.
आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू शेष आहेत. कन्हैया कन्हैया उर्फ मोगली, मोगली चांगली कामगिरी करतोय. आता मात्र जबरदस्त चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चला ओमकार, ओमकार पंचांची नजर तीक्ष्ण नजर असते, म्हणून पंचांना क्रिकेटच्या जागतिकमध्ये तिसरा ढोला का म्हटलं जातं, अनुभव त्यांच्याकडे आहे. फसवा चेंडू पुन्हा एकदा बघा, वेरिएशन पाहायला मिळतोय कन्हैयाच्या कडून आणि डॉट चेंडू येतो. या 3 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय पुन्हा एकदा मोगलीच्या हातामध्ये, चांगलं डीप मध्ये फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षक कन्हैया. एक धावणे संघाची धावसंख्या वाढत, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21. खरोखरच जेव्हा क्रिकेटमध्ये सिद्धार्थ चेंडू एका पाठीमागे लागतो ना, तो शेवटपर्यंत चेंडू सुद्धा त्याची सोबत सोडत नाहीये. एका पाठीमध्ये लागला की त्याच्याच पाठीमागे लागतो चेंडू सुद्धा, आणि तो क्षेत्ररक्षक म्हणतो अरे माझ्याच पाठीमागे का लागतो. पुन्हा एकदा शकता, आता मात्र एक मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे आणि जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल होतोय तो म्हणजेच ओमकार. मित्रांनो नवीन बॅटर येतोय तो म्हणजेच सुजल ओमकार याची खेळी संपुष्टात झालेली आहे. ओमकारने चांगली कामगिरी केली होती आतापर्यंत पाहिलं आपण तर. जवळजवळ 15 धावा इथं केलेल्या आहेत. आता मध्ये लिडिंग एज लागते, चेंडू हवेत आणि आणखीन एक रद्द होतोय, हा फलंदाज फेल होतोय.
आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त हा खेळ संपादन करतोय आणि ह्या इव्हेंट या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करताना हा गोलंदाज प्रथमेश पूर्ण करतोय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा मात्र चेंडू जादा रायकटमध्ये होतोय गोल येतोय दर्जेदार चौकार.
पहिला चेंडूला बिरकून दिलाय, पंच करतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेकडे डीपमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, दोन्ही टांगातून दरारातून फरार होतोय चेंडू 4 धावांसाठी. राधे नावाचा अजून इंस्टाग्रामवर काय व्हायरल होतोय, खरोखरच राधे वेगळ्याच पद्धतीचा राधे आहे तो. जाऊया क्रिकेटकडे मित्रांनो. चांगला सुंदर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. 4 धावा आल्यानंतर एक वापसी करतोय रॉबिन. पुन्हा एकदा धावसंख्या झाली त्या 4. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज अयाज. आता मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू जातोय एस्ट्राकावरच्या रिझल्ट मध्ये, डीप मधून गोल होतोय 4 धावांसाठी. मित्रांनो पहिला षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. धावसंख्या झाली त्या म्हणजे 10. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता मात्र 26 धावांची गरज होती. त्यानंतर आता फक्त राहिल्यात 16. प्रवीण ऑन स्ट्राईक. बघूया. अयाज यांनी चांगली कामगिरी केली होती. त्याच्या स्वतःच्या बॅटीतून 10 धावा इथं केलेल्या आहेत. तर प्रवीण मात्र स्ट्राईकला जातोय. बघूया प्रवीण कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं. आता मात्र फलंदाजी जी आहे त्या वाऱ्याच्या साथीदार याला आहे, कारण पश्चिमेकडे पूर्वेकडे हवा इथं वाहताना दिसते. आता मात्र चेंडूला बेगून दिला, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. 100 ज्यादा कुछ नाही. धावसंख्या वाढलेली धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा झालेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज निखिल. स्ट्राईक रोटेट करतोय आयाज. याला स्ट्राईक मिळते. बघूया आयाज कशा प्रकारे आघात करतोय. आता मात्र रडार मध्ये होता, चेंडूला भिरकून दिले, लांबवर पट्ट्याचा हा षटकार येतोय.
संख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट बॉल आणि सक्सेसफुल होताना दिसतोय, चेंडू होतोय गोल, येतोय पंचांचा इशारा, दोन हात वरती जाऊन झेपलेत म्हणजे हाच इशारा आलेला आहे 6 धावांचा. मध्ये आपण विकेटची हॅट्रिक सुद्धा बघितली आणि आता बघूया आपण अयाज याच्या बॅटीतून षटकाराची हॅट्रिक इथं पूर्ण करतोय का नाही ते पाहायचं आहे. यस, मी म्हणालो तेच घडलं इथं, हॅट्रिक पूर्ण करताना हा फलंदाज अयाज आणि मॅच विन, मॅच संपलेली आहे. जबरदस्त कामगिरी करतोय अयाज, खरोखरच तुम्हीच